नमस्कार शेतकरी मित्रांनो, निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज 13 जानेवारी 2025 आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला ढगाळ वातावरण झालेलं आहे। हे ढगाळ वातावरण जवळपास 20 तारखेपर्यंत कमी जास्त प्रमाणात असंच असणार आहे। दररोज ढगाळ वातावरण राहील, काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात राहील, पण यामध्ये सध्याच्या कंडिशनला सिरस ढगांची निर्मिती, धुरकट ढगांची निर्मिती झालेली आहे। काही ठिकाणी हे तंतुमय ढग असल्यामुळे यामध्ये पाणी नाही, पाऊस नाही, बाष्पांचं प्रमाण खूप कमी असतं आणि काही ठिकाणी सूर्यक्युमुलस ढगांची निर्मिती झालेली आहे। या ढगांचा बघा लाटांसारखा किंवा लहान लहान लाटांच्या समुदायासारखा हा या ढगांची निर्मिती झालेली आहे। त्यामुळे या ढगांमध्येही बाष्पांचं प्रमाण खूप कमी असतं आणि काही ठिकाणी सिरोस्टेटस अशा ढगांची निर्मिती झालेली आहे आणि या ढगांमध्ये पाऊस नसतो, त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरायचं काही कारण नाही। अल्ट्रोस्टेटस या ढगांचीही निर्मिती झालेली आहे। यात कमी जाडीचे थर असतात, यातून सूर्यदर्शन होऊ शकते, अशा ढगांची निर्मिती झालेली आहे। मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते, अशा ढगांची सध्या निर्मिती झालेली आहे। त्यामुळे सध्याच्या कंडिशनला छत्रपती संभाजीनगरला संपूर्ण जानेवारी महिना पाऊस राहणार नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। संपूर्ण जानेवारी महिन्यात पाऊस नाही, फेब्रुवारी महिन्यात एक कमी दाब होणार आहे, तेव्हा मात्र पाऊस येण्याची शक्यता आहे। पण आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास करून त्याची तारीख वगैरे आपण डिटेल पुढील महिन्यात देणार आहोत। बघा सध्याच्या कंडिशनला फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे। 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहील। काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात राहील, काही ठिकाणी जास्त प्रमाणात होईल। या 4-5 पद्धतीचे ढग सध्या येणार आहे, पाऊस मात्र येणार नाही। छत्रपती संभाजीनगरच्या कुठल्याच तालुक्याला पाऊस हा जानेवारी महिन्यात नाही। 20 तारखेनंतर पुन्हा ढगाळ वातावरण कमी होईल। थंडीचं प्रमाण हे मध्यम स्वरूपाचंच असणार आहे, थंडीची लाट सध्या नाही, थंडी मध्यम स्वरूपाचीच असणार आहे, याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। सध्याच्या कंडिशनला सूर्य हा मकर वृत्तापाशी आहे आणि सगळे कमी दाब, जवळपास जास्तीचे कमी दाब मकर वृत्ताजवळ आणि विषुववृत्ताच्या पलीकडे किंवा दक्षिण भारताच्या पलीकडे, खाली दक्षिणेला, भारताच्या दक्षिणेला कमी दाब सध्या सक्रिय आहे। त्यामुळे इकडेही ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि उत्तर भारताकडं अतिशीत वातावरण, अतिथंड वातावरण झाल्यामुळे तिकडं बर्फवृष्टी होत आहे आणि त्यामुळे काही ढगाळ वातावरण मध्य प्रदेशपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस येणार आहे आणि ढगाळ वातावरण होणार आहे। सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्रात किंवा छत्रपती संभाजीनगरला कुठेही पाऊस येणार नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे, मुक्काम पोस्ट धोंदलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बघा ज्यांना हवामानाविषयी अंदाज पाहिजे असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करत जा, म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींना माहिती मिळेल। शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।